एका संन्यस्त वैरागी, की जो वैरागी प्रचंड तेजप्रतापाने परिपूर्ण, की जे काम संसारात गृहस्थांना राहून क्षत्रियांना त्यांच्या राज्यात राहून जे घडलं नाही ते घडवून दिलं, ते म्हणजे या वैराग्याने, या संन्यस्त. वयाच्या 12व्या वर्षी ज्या वेळेला उपनयन संस्कारानंतर 14व्या वर्षाला लग्न मंडपात ज्या वेळेला उभं केलं, अशा वैराग्याला कानी पडलं शब्द सावधान, शुभमंगल सावधान. आणि सावधान शब्द ऐकल्याबरोबर अरे संसार म्हटला तर सावधान आहे, म्हणजे काहीतरी अडचण आहे पुढे, म्हणून लग्न मंडपातनं पळून जाऊन कुठेतरी वैराग्य स्वतःला परिपूर्ण करावं आणि वैराग्यामध्ये स्वतःला झोपून द्यावं, हे काम केलं समर्थ रामदास. मुळात त्यांच्या एवढा प्रतापी, त्यांच्या एवढं बलशाली त्या दरम्यान वैराग्यांमध्ये फार कमी दिसायचे. वैरागी म्हणजे आपल्यासमोर एक प्रतिमा येईल, ती प्रतिमा म्हणजे कोणीतरी ध्यानधारणेला बसलेला आहे, किंवा कोणीतरी जपतप करतोय, दानधर्म करतोय, किंवा अगदीच गुफेमध्ये बसलेला आहे देवप्राप्ती करता, पण कुठेतरी स्वराज्याकरता आपल्या लढणाऱ्या राजाला सुद्धा आपण मदत करावी, ही इच्छा या वैराग्याच्या मनामध्ये जन्म घ्यावी आणि त्याने त्या पद्धतीने काम करावं. आपल्या स्वतःच्या विभागामध्ये तर कोणीही दखल घेतं आपली, पण त्यांची दखल फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या पाठीवरती घ्यावी. पूर्वांचलचे एक कवी महाराष्ट्रामध्ये येतात, जे मुळातच हिंदी भाषिक आहेत, आणि ते इथं येऊन त्यांच्यावरती PhD करतात, आणि ते इथून जाऊन एक महाकाव्य तिथं लिहितात. कोणावरती? समर्थ रामदास. काय लिहितात की त्या काळची स्थिती कशी होती त्या काव्यातनं आपल्याला दिसून येतं. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात. म्हणजे अशी स्थिती निर्माण झाल्यावरती मग काय? आयशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. मुळातच फक्त ज्ञान उपदेश करून नव्हे तर तळागाळात जाऊन लोकांकडे भिक्षाटन करून त्यांच्यामध्ये असणारी मानसिकता, त्यावेळी छत्रपती स्वराज्य रचनेकरता अनेक मावळ्यांची त्यावेळेला आवश्यकता होती. मग ती गोळा कशी होणार? आजही सैनिक घरातून पाठवा म्हणून अग्निवीर योजना राबवली जाते. का? तर प्रत्येक घरातनं कोणीतरी तयार व्हावा आणि आपल्या देशाकरता लढण्याकरता जावा. छत्रपतींनाही त्यावेळेला मनुष्यबळ कमी पडत होतं आणि मावळे आपल्या फौजेमध्ये यावेत, तळागाळामधल्या मावळ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना आपल्याकडनं ज्योत पेटवावी की अरे उठा आणि कशा करता लढा? आपल्या स्वराज्याकरता लढा. मुघलांचं, इंग्रजांचं राज्य सगळीकडे पसरलं होतं, पण महाराष्ट्रामध्ये त्यांची येण्याची हिंमत नव्हती. का? कारण की आपला महाराष्ट्र फक्त शूरवीर आणि क्षत्रिय नाही तर त्याच्या पाठी अशा संतांच्या वाङ्मयांबरोबर पुढे चालत होता. फक्त संतांनी वाङ्मय नाही दाखवून दिलं तर त्यांनी हेही दाखवून दिलं की धर्माच्या कामामध्ये आड येणाऱ्या माणसाला संपवणं हा सुद्धा धर्म आहे, आणि तो धर्म दाखवून दिला समर्थ रामदास. PhD करणाऱ्या माणसाने त्याचा आठवतीवर येईल, त्याने समोर लिहिलंय काय त्यावेळची स्थिती, की त्यावेळेला मावळे ज्या वेळेला ते पाठवायचे त्यावेळेला घरातनं एखादा सैनिक बाहेर गेला की तो परत युद्धातनं जिंकून घरी येईलच का, किंवा जिंकल्यानंतर तो जसा गेलाय, आजही सैनिकांमध्ये ज्या वेळेला भरती होते त्यावेळेला सैनिक जो गेलाय तो जिवंत परत येईल का, याची काही हमी नसते, याची काही शाश्वती नसते. पण त्यावेळच्या मावळ्यांची ही शाश्वती नसली की त्यावेळची घरच्या म्हणजे एखादी कथा किंवा एखादं काव्य किंवा एखाद्या माणसाचं चरित्र समजायचं असेल तर त्यावेळची स्थिती समजून घेणं फार महत्वाचं असतं. मग त्यावेळेला घरामध्ये काय घडायचं तर त्या माणसाने PhD करून घ्यावी. काय? पतिनिष्ठ मराठी ललना स्वांकावर घेऊन बाळ, पुसते विजयी होईल ना तव तात संकरी बाळ. की एखादी पतिव्रता स्त्री बाळाला स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन विचारते काय, अरे बाळा सांग, तुझे वडील जे रणांगणामध्ये गेले, समर्थ रामदास स्वामींनी जो उपदेश केलेला आहे की तू पुढे जा आणि युद्धाला जा, छत्रपतींना सहाय्य कर, फक्त वैराग्यामध्ये आणि गृहस्थांमध्ये फक्त धर्म करत राहू नको. त्यांनी काय शिकवण दिली? अष्टादश पुराणेषु व्यासस्यं वचनद्वयं परोपकारं पुण्याना पापाय परपीडनम. त्यांनी असं सांगितलं की मदत करा, स्वतःच्या राष्ट्राला मोठं करण्यापेक्षा मोठं धर्म नाहीये, आणि तुम्ही जर एखाद्याला त्रास देत असाल तर त्याच्यापेक्षा मोठं अधर्म नाहीये, ही शिकवण त्यांनी दिली. त्यावेळची स्थिती की एखादी स्त्री स्वतःच्या बाळाला घेऊन विचारते की तुझे जे तात संकरी म्हणजे संग्रामात गेलेले आहेत ते जिवंत परत येतील ना,
त्यावेळेला बाळ हू असं म्हणतं. छोटंच ते बाळ, ते हू शिवाय काय म्हणणार. आणि त्यावेळेलाच एखादा अतिथी दरवाजावरती यावा आणि त्याने म्हणावं, जय जय रघुवीर समर्थ, इतुक्यात अतिथी कोणी आला, सती ठेवोनी पुत्राला, कर भिक्षा घाली त्याला. आणि तो ध्वनी आणि बालाचा हुंकार असे दोन्ही शब्द मॅच होतात. तिला ते वाटतं तो ध्वनी शकुनाचा मित्र, जय जय रघुवीर समर्थ. अशी कारकीर्द समर्थ रामदास स्वामींनी केली. आणि त्याच्यानंतर छत्रपतींनी त्यांना त्यांच्याकडे भेटण्याकरता बोलवलं. आणि समर्थ रामदास स्वामींना छत्रपतींनी स्वतःकडे भेटण्याकरता बोलवलं. त्यांनी काय प्रत्यक्ष दाखवून नाही दिलं छत्रपतींना की आम्ही तुम्हाला मावळे पाठवतो, किंवा बॅचेस नाही दिले मावळ्यांच्या पाठी की मी पाठवलेला मावळ्या म्हणून. पण छत्रपती असे होते की तळागाळातल्या लोकांपर्यंतची दखल ती स्वतः घेत असत. आणि त्यांनी दखल घेऊन समर्थ रामदास स्वामींना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला आता शास्त्र धर्म सोडून तुमची दीक्षा घ्यायची आहे, तुमचं शिष्यत्व स्वीकारायचंय. आणि अशा वेळेला समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आम्ही करतोय तो धर्म आहे, पण आमच्या धर्मापेक्षा जर कुठला मोठा धर्म असेल तर तो शास्त्र धर्म आहे, आणि तुम्ही तो धर्म निभवावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तुमचं गुरुपद स्वीकारण्यात तो प्रचंड आनंद आहे, पण मी स्वीकारू शकत नाही, कारण की तुमच्या कामाला आमची मुलाची आमच्या परीने जे काही आमचा खारीचा वाटा असेल तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू. असं समर्थ रामदास स्वामींनी मांडावं. म्हणजे वैराग्य ज्ञान हे किती शीतळ असतं, आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे असणारी कला ही कशा पद्धतीने त्यांनी पुढे वाढवली, आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत स्वराज्य म्हणजे काय ही जी ज्योत पेटवण्याचं काम समर्थ रामदास स्वामींनी केलं. याच्यावरनं त्यांनी एक शिकवण दिली की कोणतंही काम करताना ते संवेदनशील रूपात जर केलं तर त्याची नक्कीच दखल पुढे घेतली जाते. आणि कोणतंही काम करताना धर्माचा आणि अधर्माचा विचार करणं हे गरजेचं असतं. हे ज्यांनी दाखवून दिलं ते आपले संत परंपरेतले समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ठीक आहे.